नमस्कार. पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण खमंग खुसखुशीत ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ कसे करायचे ते बघणार आहोत. अतिशय सुंदर होतात, रुचकर होतात, खमंग होतात, खुसखुशीत होतात. सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी कधीही एनी टाइम तुम्ही करू शकता. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यावर लाईक करायला विसरू नका. सुरुवात करूयात. तर इथे 1 वाटी ज्वारीचं पीठ, 2 चमचे बेसन घेतलं, पाव चमचा हळद, चवीनुसार लाल तिखट, त्यानंतर पाव चमचा हिंग, 1 मोठा चमचा धने पूड आणि अर्धा चमचा ओवा घेतला. आता हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित एकजीव करून घेऊयात, मिक्स करून घेऊयात. मस्त. तर हे संपूर्ण साहित्य मिक्स करून झालं की यामध्ये साधारण 1 चमचा आलं लसणाची पेस्ट किंवा आलं लसूण खलबत्त्यात ठेचून यामध्ये घालायचा. त्यानंतर 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा. त्यानंतर 1 टोमॅटो बारीक चिरलेला यामध्ये घालायचा. त्यानंतर भरपूर सारी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. मस्त. त्यानंतर यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचे आणि हे व्यवस्थित एकजीव करायचं. छान असं व्यवस्थित दाबून दाबून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे. तर आता हे संपूर्ण साहित्य मिक्स करून झालं की यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि ह्याचा एक सैलसर गोळा आपल्याला मळून तयार करायचा आहे. घट्ट गोळा अजिबातही मळू नका, नाहीतर मग थालीपीठ थापण्यास खूप त्रास होतो. तर बघू शकाल छान असा सैलसर गोळा इथे मी मळून तयार करून घेते. मस्त. तर हा गोळा व्यवस्थित मळून तयार करून घेतला. बघू शकाल एकदम सॉफ्ट कन्सिस्टन्सीचा हा गोळा आहे. आता यामधून तुम्हाला थालीपीठ किती मोठे हवे, छोटे हवे त्या हिशोबाने यामधून गोळे काढून घ्यायचे. मस्त. तर आता या पिठामधून व्यवस्थित गोळे काढून घेतले की इथे एक तवा घेतला, यावरती 1 चमचाभर तेल घातलं. तेल व्यवस्थित तव्याला पसरवून घ्यायचं. तर तेल व्यवस्थित पसरवून झालं की यावरती हा जो आपण गोळा काढून घेतलेला आहे हा गोळा ठेवायचा आणि व्यवस्थित आपल्याला शक्य होईल तेवढा पातळसर हा थापून घ्यायचा आहे. थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि हा गोळा व्यवस्थित आपल्याला शक्य होईल तेवढा पातळसर थापून घ्यायचा आहे. तर बघू शकाल छान असा पातळसर इथे हा गोळा मी थापून घेतला. आता यावरती आपल्याला साधारण 4 ते 5 छिद्र अशा पद्धतीने करून घ्यायचेत, जेणेकरून आपण जेव्हा थालीपीठ भाजू तेव्हा एकदम खरपूस भाजण्यास मदत होते. तर अशा पद्धतीने हे छिद्र पाडून घेतले. आता एक तर तुम्ही पीठ मळताना तीळ घालू शकता. मी असे वरतून यावरती तीळ लावून घेते, साधारण 1 चमचा. चवही छान लागते आणि दिसतानाही छान दिसतं. आता हे थालीपीठ गॅसवरती भाजण्यासाठी ठेवलं. या छिद्रांमध्ये थोडं थोडं तेल घालायचं. एक साईड व्यवस्थित मध्यम आचेवरती भाजून झाली की हे थालीपीठ पलटवून घ्यायचं. मस्त. काय सुंदर रंग आलाय बघू शकाल इथे तुम्ही. आता या साईडने सुद्धा व्यवस्थित थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं आणि मीडियम आचेवरती अलटपलट करून छान असं खरपूस हे थालीपीठ भाजून तयार करून घ्यायचं. तर बघू शकाल पलटवून घेतलं आणि रंग बघू शकाल काय सुंदर या थालीपीठाला आलेला आहे. एकदम रुचकर लागतं, खमंग होतं, खुसखुशीत होतं हे थालीपीठ. जरूर अशा पद्धतीने हे थालीपीठ तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल, ह्याची 100% खात्री आहे. आता दोन्ही साईडनी व्यवस्थित खरपूस भाजून झालं की एका अशा पद्धतीच्या जाळीवरती काढून घ्यायचं, जेणेकरून सॉगी होणार नाही. अशाच पद्धतीने सर्व थालीपीठ इथे बनवून तयार करून घेतले. हे थालीपीठ इथे मी दह्यासोबत सर्व केले. तुम्ही लोण्यासोबत खाऊ शकता, लोणच्यासोबत खाऊ शकता. जरूर अशा पद्धतीने हे थालीपीठ करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच सुंदर छान रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. तोपर्यंत बाय.